अख्खा धुकं झाडू राहिली की काय? किती धुकं पसरलंय बघ ना. चल अक्काची चालू आहे झाडलोट आणि मस्तपैकी धुकं पण पसरलं आहे. म्हटलं चला तुम्हाला एक छान नजारा द्या धुक्याचा. तर चला. पप्पू कधी जाणार आहे? दुपारी जातो का? बरं. काल केलं काय मग? श्रीखंडपुरी नाही का? अच्छा असं जाणलं आहे. चल मी गुरुवारी करणार आहे. उद्यापनही नाही माझं गुरुवारी तसं. चला आता चाललंय तिचं झाडलं आपण फिरून येऊ. 30 मिनटं हृदयासाठी चांगलं. आणि तुम्हाला धुकं पण दाखवते. तुमच्या इकडं पण मला असं वाटतं पसरत असेल हे धुकं. तर बघा हे तरी धुकं आता असं दिसतंय पण असं इतकं समोरचं कधी कधी दिसत नाही. लाईट चालू केल्यावर दिसते का? पाहू. सरळ वर आभाळातून डायरेक्ट खाली आलं आणि सगळीकडं त्यांनी पाय पसरवले. असं हे धुकं झाडांवर, रस्त्यावर, माझ्यावर, शेतामध्ये, घरावर, कुठं ना कुठं त्यांनी सर्व पाय पसरून मस्त बसलेलं आहे हे धुकं. आणि चंद्र पण दिसत नाही बघा. हे सारं आभाळ सगळं खाली, आभाळ आणि जमीन एकच दिसायला लागली आहे. चला एक वार तुम्हाला सगळीकडे गोल राऊंड फिरून दाखवते. आणि कुणी म्हणाल का 7 वाजले आणि एवढा अंधार दिसतोय. म्हणूनच मी थोडी उशीर आली. म्हटलं बाई बाहेर अंधार आहे कशाला जावा. पण हे धुकं आहे. या धुकामुळं अंधारल्यासारखं दिसतंय. पण 7 वाजलेली आहे. एक बगळा एवढ्या याच्यातून एकच बगळा दिसला मला आत्ता या हाना. रात्री पाऊस येईल असं वाटलं म्हणून सगळे हे आवळ्याचं घेऊन आले. हे सगळं बाडबिस्तार तिकडं बादल्या वगैरे लावून दिल्या पण पाऊस काय आला नाही. आता हे सगळा पसारा आवरावा लागणार आहे. 7:30 वाजले पण अजून धुकं निवळलं नाही आहे आणि सूर्य पण उगवलेला नाही आहे आणि थंडी वाजत नाही. मी आली तशी मला गरम होऊ राहिलं आहे कारण हे धुकं पडलं पण याच्यामध्ये थंडी नाही आहे. असं वाटतं खूप थंडी असेल. बापरे 8:30 वाजले तरी अजून धुकं आहे तसंच आहे. आणि ऊन पण आलेलं नाही आहे. ऊन तर काय आभाळातल्या आभाळातच आहे. आणि आज बहुतेक पाऊस येतो की काय असं वाटतं आहे. काय करावं आता. चला सगळे घरं वगैरे सर्व झाडून झालेली आहे 8:30ला. काय असं वाटतच नाही दिवस उजाडला आहे म्हणून. आणि आत्ता सगळा पसारा जो होता तो मी सगळा बाहेर नेऊन ठेवलेला आहे. पण हे घरातच ठेवलं आहे कारण कसं आहे पाऊस येऊ शकतो ह्या कारणाने. आणि पाऊस येतो का काय माहिती. ऊन नाही पडलं अजूनही. ऊन नाही पडलं म्हणजे 9:30 वाजले अजूनही ऊन नाही पडलं. तर काय करणार आहे. चला बाकीची कामं करून घ्या. आज मला सगळं पाणी भरायचं आहे कारण उद्या लाईट आमची रात्रीची राहणार आणि मग ते सगळं पाणी भरून घेणार. घराचे टीप वगैरे सर्व काय हे बाहेरचं टीप. मग कधीतरी गेलो तर मग मध्यंतरी जाऊन मग मोटर चालू करून येता येते. रोज रोज कोण चालू करणार आहे. तशी म्हणजे ॲटोमॅटिक आहे. ॲटोमॅटिकनी नॉर्मल पाणी येतं पण ते बोरला बुच्छण घालायचं म्हटल्यानंतर तिथं जावंच लागतं. तर चला मी आता भाजी बनवते. कोणती तर ही शेवग्याच्या शेंगाची आणि ही उकडायला ठेवलेली आहे. आता ही उकडत आलेली आहे तर ती काढून घेते मी. उकडलेली आहे. थोडीफार जे राहिली असेल ना ते नंतर फोडणी द्यायची ना तेव्हा उकडलं शिजूनच जातील. आता इकडं मी हे कांदे भाजत घातले. आता मला कांद्याची जाळी घ्यायची आहे म्हणजे भाजायची. बघू आता कधी योग्य येतो. यामध्ये घेतले आहे मी खोबरं, कांदे आणि कोथिंबीर. आता हे मी दळून घेणार आहे. आता दळताना सुरुवातीला मी काय करणार आहे असं कोरडं दळून घेणार आहे. कोरडं दळून घेतलं म्हणजे मग काय
आता याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे. पटकन टोमॅटो होण्यासाठी मी यामध्ये थोडीशी चिमूटभर मीठ टाकत आहे. कढीपत्ता हा मसाला टाकून देतो. छानपैकी तेलात हळद, लाल मसाला, काळा मसाला, कवळा कवळा काढ ना. अजून आकाचं भाजीपाला भरून द्यायला व्हायला. काल कढीपत्ता काढला, ती अजून पण घेऊन चालली. अजून काढला तर तिला म्हणलं कवळा कवळा काढ. काय नाही ते कढीपत्त्याला असे पंढरे पंढरे का त्याच्यामध्ये येऊ राहिलेली आहे. टिपके टिपके काही सांगता येत नाही, घेऊ राहिली. आणि मला आता पाणी भरायचं. फुल मोटर चालू केलेली आहे. कारण कसं आहे, आता 8 दिवस पाणी राहणार नाही त्याच्यामुळं. आणि याला मस्त तेल सुटलेलं आहे. खोबऱ्यामध्ये पण तेलच असतं, जास्त नाही. आता शिजायला टाकलं होतं, पण आता थोडंसं मीठ टाकते आणि शिवाय टोमॅटो पण टाकलेला आहे. तर चला आता ही भाजी थोडीशी आधी मोकळी येऊन देते आणि जे शिजले नाही ते पण शिजून जातील. यावर झाकण ठेवून बारीक गॅस करते आणि जाते पाणी भरायला. आता हे पाणी आम्हाला कसं रात्रीचं पाणी राहणार आणि एवढं रात्रीचं पाणी म्हणजे रात्रीची मोटर चालू करायला जावं लागतं. तसं ॲटोमॅटिक चालू असतं म्हणजे नॉर्मल पाणी. पण फोर्समधलं पाणी आता हे जे आहे ना, हे चालू केलेलं मग टाकीत येतं आणि तसंच वरच्या टाकीतसुद्धा जातं. नाही लागत. चला आता भाजी शिजून झाली आणि आता मी बंद करते आणि प्यायचं पाणी भरते. हे काय हा टीप मी ठेवलेला आहे एक्स्ट्रा. तसं मला ह्या टिपाची सुद्धा गरज लागत नाही, कारण नॉर्मल पाणी चालू असतं. मी सकाळी पहाटे एवढं भरते, पण तरी पण नको, पाऊस आला तर मग लाईट नसल्यावर, म्हणून हा टीप भरून ठेवते. त्याच्यात औषध वगैरे टाकून ठेवते. झालं का स्वयंपाक? मी आले होते दूध घ्यायला आणि दूध घेऊन म्हटलं आता चला घरी जाऊया. बरीच कामं राहिलेली माझी. हे बंद कर ना, एवढी थंडी आहे का? दिवसभर रात्रभर चालू राहते यांचं. 11:15 कधी वाजले कळालं नाही, पण आज सुद्धा ऊन नाहीये. पाणी सगळं भरून घेतलं. 8 दिवसाचं. भाजी झाली. आता इथं करते मी भाकरी आणि ज्वारीची भाकरी करणार आहे. पाणी गरम ठेवलं आहे त्याच्यावर, म्हणजे गरम पाण्यामध्ये मी ते मस्तपैकी मळलं ना तर मस्त लवकर भाकरी होतात, छान होतात. तसे मी थापूनही करते आणि लाटून पण करते, पण लाटण्यापेक्षा मी थापूनही जास्त करत असते. तर लाटून कसं बघा की तवंग मस्त आलेलं आहे. मी एवढं तेल पण नव्हतं टाकलं. तसं आपण हे टोमॅटो आहे ना, मिक्सरमध्ये ज्यावेळेस मसाला दळतो ना त्यावेळेस आपण दळून घेतलं तरी चालतं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की टोमॅटो राहिला आहे. चला गरमागरम ज्वारीची भाकरी आणि मस्तपैकी भाजी खायला या मंडळींना आणि मैत्रिणींना जेवायला. म्हटलं उद्या पण गुरुवारीच करायचं. आता कसं काय ना, पण ते एखादं असो नाही तर काही असो नाही की काही असो करायचं म्हणजे काही नाही असं. पण गुरुवारीच आता एखादं हा पण तर काही धरत नाहीये, मग करायला काय हरकत आहे. एक मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करायचं. विसर्जन जरी तू केलं असलं तरी ते तुझ्याकडनं करून घेतलेलं आहे ना, त्यामुळं. पप्पू कधी गेला ग? एक गुरुवार जातो प्रत्येक बाईसवर, मग एक वाढवा धरायचा. असं कोण म्हटलं? माहिती मला. तो वाढवा धरायचा आणि त्या दिवशी उद्यापन करायचं.
पप्पू कधी यायला? तो 11 वाजता द्या. हां मी झोपली असून. मामी कधी आली त्या मामी? मामी काय आली चहा घेतला नाही का? हा का? जे तुझी भाऊजाई नाही, भाऊजाई नाही येणार. कोण आहे? मामी नाही, वहिनी पण नाही येत नाही का? त्यापेक्षा लहान आहे ना. अक्का मोठी सगळ्यात. हिच्यापेक्षा मोठी बहीण एक आहे, ही 2 नंबर आहे. 3 नंबर भाऊ आहे, ते आत्ता वारले तेच ना. 3 नंबर भाऊ आहे, ते वारले आत्ताच. 4 नंबर दुसरी मावशी. 2 तो बी भाऊच आहे. हा का? मग त्या भावाची म्हणजे त्या भावाची काय येणंच नाही झालं माझं. मी अर्धी झोपेतच होती. चहा झाला तुमचा? ते काका आलते ना. ओ काका, उद्या केळी आणा. केळी काय केळी उद्या पण. मग काय करू काका सांग ना. काय करते? करू का काय उद्या पण? माझं काय फक्त विसर्जनच तू केलं होतं, बाकी काय नाही. कारण उद्या पणला केळी लागतील ना. ही वरची कधी करणार आहे? काय माहिती बाई, मी घरात तू घरात. हा ना. मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4च गुरुवार पडते. मी आता उद्या फिरून येते, पुरी पाहून येते. कुठं जाते? का केळी इथं भेटत आहे? केळी भेटत आहे का? काय गावात केळी गावातली काय केळी भेटत आहे? माल संपला सर. आज जायचं असा कोणता सणवार असला तर घेऊन येतो. तळेगावला जायचं ना. हा मग उद्या कुठं फिरावं तळेगावला ते. आजच जायचं होतं तू. हा ना. केळी घेऊन यायचे. मा ब्लाउज टाकून आले. पण त्या पुरी तर शोधावं लागतील ना मला. सोमवारी सुट्टी. उद्यापासून सुट्टी ना. उद्या मला आहे ना आता उद्यापणाची तयारी करायची. उद्या केळी घेऊन यायची. बघते मग आता. आज काहीच विशेष व्लॉगमध्ये नाही दाखवायला आलं बाई. फक्त एक भाजी केली, ती बी नाही ती नीट दाखवली. आत्ताशी येऊन दिसलेलं आहे बघा. आत्ताशी चाल येऊन. सकाळपासून मी स्वेटर घालूनच बसलेली होती. आकाशी चालू आहे झाडलोट. सगळा पसारा काढून राहिली. पानं बिनं. हे कुठे जाळणार? खाव येत का? हलकर बाई कुठे जाळणार तुम्ही? हो का? इथं कुठं जाळती? इथून गोळा करून हे इकडे टाक ना. ते आहे ना मोठं जाळायला, ते भरायला मोठा टप आहे ना, त्या टपात घ्या. पण नुसतं असं दुरकट दिसतंय असं. पुढे बघा, मला वाटलं माझ्या डोळ्यांना काही प्रॉब्लेम झालाय का काय. दुरकट वाटतंय, स्पष्ट नाही दिसत. सकाळी तुला धुकं राहतं, पण आता काय काम आहे का धुकं? आता शिकडं ते ऊन दिसतंय एवढं. कुठे गेलो एवढे? हा, हे सुतार पक्षी कसं खाऊ राहिले पा, दिसत पण नाही. इथं कधी एक काळा ससा दिसलेला होता बरं का. काळा ससा, ससे पण आहे बरं का आमच्या इकडं. रान ससे, ससे पण पाहिलेले मी, पण काळ्या कलरचे. आणि हा सुतार पक्षी आहे.